श्री स्वामी समर्थ. नमस्कार आणि मनपूर्वक स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या चॅनलवर. मी आहे मयुरी गुरव आणि आज आपण एक अतिशय खास आणि पवित्र अशी पाककृती सादर करणार आहोत, स्वामींचा नैवेद्य. आणि त्यासोबत जाणून घेऊया की नैवेद्यात गोड पदार्थ का असतो. स्वामी महाराज हे केवळ गुरु नाहीत तर भक्तांच्या मनातील श्रद्धेचा दीप आहे. म्हणूनच आजचा हा नैवेद्य बनवताना केवळ पदार्थ नव्हे तर आपल्या मनातली भक्ती, शुद्ध भावना आणि प्रेमसुद्धा आपण अर्पण करणार आहोत. या नैवेद्याच्या प्रत्येक घटकांमध्ये आहे पारंपरिकता, घरचं सत्व आणि स्वामींवरील निश्चल श्रद्धा. तर चला स्वयंपाकघरात जाऊया आणि स्वामींच्या आशीर्वादाने सुरुवात करू. मंडळी, आपण जेव्हा स्वामींना असा नैवेद्य दाखवतो किंवा हे सगळं दाखवणं शक्य नसेल तर फक्त काहीही गोड पदार्थ आपण ते दाखवतो, त्यावेळी जेव्हा आपण ते स्वामींच्या समोर ठेवतो तेव्हा जी स्वामींची पॉझिटिव्ह एनर्जी किंवा जे पॉझिटिव्ह चैतन्य असतं ते ह्या अन्नामध्ये किंवा या पदार्थांमध्ये उतरतं आणि मग त्याचं रूपांतर होतं ते म्हणजे प्रसादामध्ये. आणि आपण हे जेव्हा असा हा पवित्र असा प्रसाद आपण जेव्हा खातो तेव्हा ती त्यामधली जी पॉझिटिव्ह शक्ती आहे, एनर्जी आहे, ती आपल्यामध्ये आलेली आहे. आता स्वामींचे दोन आवडते गोड पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू आणि पुरणपोळी. आता हा जो संपूर्ण नैवेद्य आहे तो आपण बघणार आहोत. हा संपूर्ण नैवेद्य स्पेशली काही सण असतील किंवा स्वामींचा प्रकट दिन म्हणा, गुरुवार म्हणा, अशा दिवशी आपण दाखवू शकतो. पण जर अजिबात शक्यच नसेल तर गोड पदार्थ आपण स्वामींना नक्कीच दाखवू शकतो. तर आता चला सुरुवात करूया. सुरुवात आपण पुरणपोळीपासून करणार आहोत. इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे 2 कप. त्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये 2 कप डाळ घेतली आहे तर मी 3 कप एवढं पाणी घेणार आहे. त्यामध्ये तूप आणि थोडंसं मीठ टाकून ही आपण अगदी 4-5 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे डाळ. एका साईडला डाळ शिजते तर इथे मी पीठ मळून घेते, ज्यामध्ये मी 3 ते 4 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून हे पीठ मिक्स करून आपण हे मळून घेणार आहोत. आपण जसं नॉर्मली चपातींसाठी वगैरे पीठ मळतो अगदी तशाच प्रकारे मळायचं आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं अजिबात नाही मळायचं आहे. थोडंसं घट्ट झालं तरी चालेल पण पातळ नाही मळायचं आहे. स्वामींचं असं म्हणणं आहे की पुरणपोळी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं, जसं गव्हाचं पीठ म्हणा, गूळ म्हणा, डाळ म्हणा, तूप म्हणा, ह्या सगळ्यांची एक वेगवेगळी चव आहे. पण जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा एक गोड अशी सुंदर अशी पुरणपोळी तयार होते. तसंच आपल्यातही आहे. इथे माझं गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्या पुरणपोळ्या एकदम मऊसूत व्हाव्या यासाठी मी हे पीठ आहे ते एका कपड्यामध्ये, स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ते पाण्यामध्ये आपण भिजत ठेवणार आहोत. आता आपल्या बाकीचा सगळा स्वयंपाक किंवा बाकीचं सगळं काम होईपर्यंत हे अगदी मऊ होऊन जातं आणि अशा पुरणपोळ्या आहेत त्या एकदम सॉफ्ट बनतात. त्यासाठी हे जसा पिठाचा गोळा आहे तो तसाच जरी ठेवला तरी चालेल किंवा अशा प्रकारे कपड्यात बांधून ठेवला तरी चालेल. आता पुढे बघूया, ती म्हणजे ही पाल्याची भाजी मी बनवणार आहे. याला काही जण चवळी म्हणतात, काही जण माठसुद्धा म्हणतात. तर ही आपण भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवते. तेल तापलं की यामध्ये मी हिंग टाकणार आहे आणि बारीक चिरलेली मिरची टाकणार आहे. मिरची जितकी तिखट हवी असेल तितकी टाकायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकणार आहे. भरपूर असा लसूण टाकला पालेभाजीमध्ये की ती खूप छान होते. त्यानंतर टाकणार आहे तो म्हणजे बारीक चिरलेला कांदा. कांद्याचं सुद्धा प्रमाण थोडंसं जास्त असलं या भाजीमध्ये की खूप छान होती ही भाजी. चांगला कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये की यानंतर मी 1 चम्मच एवढं मीठ टाकते आहे. म्हणजे या कांद्याला सुद्धा चांगलं मीठ लागतं आणि कांदा चांगला परतला सुद्धा आणि शिजला सुद्धा पटकन जातो. तर आता इथे हा कांदा चांगला भाजून झाला की यामध्ये हळद टाकते आहे. हळद टाकली की पुन्हा एकदा ढवळून घेते आणि बारीक चिरलेली जी भाजी होती ती यामध्ये ॲड करून घेते आहे. आता यामध्येच पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकूया, कारण आधी थोडं टाकलं होतं. आणि आता ही झाकण ठेवून भाजी शिजू देऊया. आता या पालेभाजीमध्ये पालक, मेथी, लाल माठ, चवळी, आंबाडा यांसारख्या भाज्या आपण नैवेद्यामध्ये वापरू शकतो. आता हे झाकण ठेवल्यानंतर 1-2 ते 3 मिनिटानंतर मी झाकण काढते आणि त्यानंतर आपण ही भाजी परतून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा 1-2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायची आहे आणि ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. वरून थोडंसं किसलेलं ओलं खोबरं घालते आणि आपली ही भाजी तयार आहे. यानंतर मी ही गॅस बंद करते आणि झाकून ठेवते, म्हणजे ही आपली तयार आहे. आता पुढची भाजी आहे ती म्हणजे उसळ करणार आहे. मी मुगाची उसळ करणार आहे. यासाठी मूग घेतले आहेत, जे आपले सुके असते, भिजत नाही ठेवले आहेत मी आधीच. धुवून घेतले स्वच्छ आणि भिजत नव्हते ठेवले म्हणून 4 शिट्या करून घेते. जर भिजलेले असतील तर 1 शिटीमध्ये सुद्धा मूग चांगले शिजले जातात. आता इथे मूग माझे शिजलेले आहेत, 4 शिट्या केलेल्या आहेत मी. आता याला आपण पटकन फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये
यामध्ये मी तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये हिंग, जिरं, राई, कढीपत्ता याची फोडणी देते. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते. कांदा चांगला परतला की यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकते. लसूण नंतर टाकली की त्याचा जो वास आहे तो आणि चवसुद्धा खूप छान येते. त्यानंतर यामध्ये टाकते बारीक चिरलेला टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकते, म्हणजे टोमॅटो चांगला पटकन शिजला जातो यासाठी. मसाले टाकूया, जसं की हळद, लाल तिखट मसाला, 1 चम्मच कश्मीरी लाल तिखट मसाला, किचन किंग टाकलेला आहे. त्यानंतर धणे पावडर, गरम मसाला, हे मसाले टाकून आपण परतून घेऊया. आणि चांगला परतून झाला की यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे. हे वाटण कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावायचं आहे थोडंसं लसूण टाकून. त्यानंतर हे जे शिजलेले मूग आहेत हे मी यामध्ये ॲड करून घेते. परतून घेऊया चांगलं, आणि जितकी पातळ घट्ट उसळ तुम्हाला हवी असेल त्या प्रकारे पाणी टाकायचं आहे. आता या उसळीमध्ये आपण मूग घेऊ शकतो, मटकी, वाल, चवळी, चणे यांची उसळ करू शकतो. आता मी चवीनुसार मीठ टाकते, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. उसळीला चांगली उकळ आली की आपली उसळ जी आहे ती तयार झालेली आहे. आपल्या उसळीला चांगली उकळ येत आहे. आपण त्यानंतर बघूया पुढचा पदार्थ, तो म्हणजे डाळ बनवणार आहोत. तूर डाळ आणि मूग डाळ अशी डाळ मी मिक्स करून घेणार आहे. त्यामध्ये ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 वेळा, आणि यामध्ये मीठ, थोडीशी हळद आणि जिरं थोडंसं टाकून आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत. त्यानंतर याला पटकन फोडणी देऊन घेऊया. ती म्हणजे तेल गरम करत ठेवलं आहे, हिंग, राई, जिरं, कढीपत्ता आणि मिरची अशी टाकणार आहोत. लसूण टाकलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली. लसूणसुद्धा या डाळीमध्ये जास्त टाकली की खूप छान चव लागते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. चांगल्या तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे. सोबत कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये फक्त हळद आणि 1 चम्मच धणे पावडर हे टाकलेलं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला मस्तपैकी नरम झाला की यामध्ये शिजलेली जी डाळ आहे ती टाकून घेते आहे. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला जितकी घट्ट आणि जितकी पातळ हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. डाळीला उकळी आली चांगली की डाळसुद्धा आपली तयार झालेली आहे. आता यानंतर बनवणार आहे ती म्हणजे ज्वारीची भाकरी. त्यासाठी मी 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तूप आणि मीठ टाकून उकळ आली पाण्याला की गॅस बंद करायचं आहे आणि यामध्ये ज्वारीचं पीठ मी ॲड करून घेते आहे. चांगलं मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला पाणी जास्त वाटत असेल तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार तर थोडंसं गरम पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे. यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि जर पीठ जास्त पातळ वाटत असेल थोडंसं पीठ ॲड करू शकता, किंवा जर घट्ट वाटत असेल तर मग पाणी ॲड करू शकता. अशा प्रकारे भाकरी केली ना की ती जास्त वेळ मऊ राहते आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते. आता तुम्ही यामध्ये चपाती आहे, गव्हाची चपाती, तांदळाची भाकरी, ज्वारीची, बाजरीची किंवा मिश्र भाकरी अशा सुद्धा आपण नैवेद्यामध्ये दाखवू शकतो. चांगल्या प्रकारे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला तूप लावून आणि एकदम मऊ असा जो गोळा आहे भाकरीचा तो तयार होतो यामध्ये. आणि आपण जसं चपात्या लाटतो तसं लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण हे थोडंसं फाटलं जातं. पण जितका सॉफ्ट हा गोळा होईल ना तितका लाटायला अगदी हलक्या हाताने हे चपाती आपण जसे लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे. थोडंसं आधी सुरुवातीला दाबून घ्यायचं आहे आणि मग लाटून घ्यायचं आहे. लाटायला अगदी सहजपणे जमतंसुद्धा काही वेळेला, आणि काही वेळा फाटल्यासुद्धा जातात. पण अगदी हळूवार हाताने केलं ना तर खूप छान लाटल्या जातात ह्या भाकऱ्या. आता इथे मी तवा तापत ठेवला आहे आणि ह्या भाकऱ्या ज्या आहेत त्या भाजून घेते. गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे जास्त, आणि त्यानंतर या दोन्ही साईडला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. आणि तिसऱ्या वेळेला आपण जेव्हा परतू तेव्हा ही भाकरी 100% फुगणारच आहे. थोडंसं तूप लावून घेते वरती आणि अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या ज्या आहेत त्या मी बनवून घेते आहे. आणि ह्या भाकऱ्या करायला आणि खायलासुद्धा खूप छान आणि पटकन होतात. चला तर मग सगळे पदार्थ आपले मोस्टली झालेले आहेत. आता शेवटचा पदार्थ जो आहे पुरणपोळी ती आपण बनवून घेऊया. जी डाळ शिजत ठेवली होती ती मी एका गाळणीने गाळून घेते, म्हणजे यातलं जे पाणी आहे ते वेगळं होईल आणि डाळ आहे ती वेगळी होईल. तर हे काढून घेते. डाळीतलं पाणी सगळं गाळलं गेलं की त्यानंतर मी एका पॅनमध्ये किंवा एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून ही डाळ जी आहे ती परतून घेणार आहे. तुम्ही जर अजून मी 4 शिट्या केल्या होत्या, अजून एक 5-6 केल्या तर डाळ अजून चांगली शिजली जाईल. तर इथे मी परतून घेते आणि त्यानंतर यामध्ये मी 1/2 किलो एवढा गूळ टाकते आहे आणि गुळासोबत मी साखरसुद्धा टाकणार आहे.
1 वाटी एवढी मी साखर यामध्ये टाकलेली आहे। आता हे अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे। म्हणजे आपला जो गूळ आहे, साखर आहे ती विरघळली की हे जे मिश्रण आहे ते एकदम पातळ होऊन जातं। डाळसुद्धा आहे ती चांगली बारीकसुद्धा होते। आता हे अशा प्रकारे गूळ जो आहे, साखर जी आहे ते वितळल्यानंतर अशा प्रकारे पातळ होतं। आता इथे आपल्याला हे जेवढं पातळ आहे त्याचं म्हणजे एकदम सुकेपर्यंत आपल्याला हे जे आहे मिश्रण ते ढवळत राहायचं आहे। गॅसचा फ्लेमकडे लक्ष द्यायचं आहे, नाहीतर मग ते खाली चिटकू शकतं। आता हा चम्मच आहे तो पडतोय, पण तो उभा राहील तोपर्यंत आपल्याला हे जी मिश्रण आहे ते ढवळत राहायचं आहे। हे थोडंसं घट्ट झालं की यामध्ये मी 1 चम्मच एवढी वेलची पावडर आणि जायफळ पावडर अर्धा चम्मच अशी टाकलेली आहे। याने खूप वेगळी आणि खूप छान चव येते पुरणपोळीला, तर नक्की टाका। हे बघा, हे जे मिश्रण आहे ते आपल्याला आता परफेक्ट असं घट्ट झालेलं आहे बारीक करण्यासाठी। जो चमच आहे तो सुद्धा तुम्ही उभा करून बघू शकता। परफेक्ट एकदम मधोमध उभा झाला की जसं आपल्याला हवं तसं हे मिश्रण जे आहे ते परफेक्ट तयार झालं आहे। आता पुढची प्रोसेस बघूया, ते म्हणजे थोडंसं थंड झालं की आपण हे जे मिश्रण आहे ते बारीक करून घेणार आहोत अशा चाळणीमध्ये अशा प्रकारे, किंवा मग जे पुरणपोळीचं वाटण करायचं जे भांडं असतं त्यामध्ये सुद्धा करू शकता। पूर्वीच्या काळात तर पाट्यावर करायचे। हे अशा प्रकारे आपल्याला गोळा आपल्याला भेटणार आहे। सगळं काही करून घेते हे, आणि त्यानंतर आपण जो पाण्यात पिठाचा गोळा ठेवला होता तो एकदम सॉफ्ट, बघू शकता कशा प्रकारे सॉफ्ट झालेला आहे ते। आणि ही प्रोसेस मला फार आवडते आणि खूप छान असा सॉफ्ट होतं हे पीठ आणि पुरणपोळ्यासुद्धा। त्यानंतर थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते अगदी सेम टेक्स्चर होतं त्याचं सगळीकडून आणि खूप छानसुद्धा होतं। हे बघा, हे अशा प्रकारे आपलं चांगलं एकदम पीठ मळून झालेलं आहे। आणि यामध्ये मी मैद्याचा वापर नाही केला आहे, फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। काही जण मैदासुद्धा वापरतात, पण फक्त गव्हाच्यासुद्धा पुरणपोळ्या खूप छान होतात। जे चण्याचं मिश्रण होतं त्याचे मी असे गोळे करून ठेवले आहेत, म्हणजे पुरणपोळ्या आपल्या पटकन होतात। आता जेवढा हा गोळा आहे तेवढाच हा पिठाचा गोळासुद्धा घ्यायचा आहे। दोन्हींचं प्रमाण जे आहे ते समान असलं की जे पुरण आहे ते अगदी काठोकाठ प्रॉपर भरलं जातं आणि जास्त गोडसुद्धा होत नाही किंवा मग कमी गोडसुद्धा होत नाही। त्यामुळे जेवढा गोळ आहे तेवढाच हा पिठाचा गोळा घेते। अशा प्रकारे हा त्यामध्ये टाकते आणि त्याचा गोळा प्रॉपर बनवते आणि मग तो लाटून घ्यायचा आहे। आता लाटण्यासाठी याला मी सुकं पीठ लावून घेते, मग तुम्ही तांदळाचं घ्या किंवा गव्हाचं घेतलं तरीही चालेल। पीठ लावून घेते आणि पोलपाटला मी एक कॉटनचा कपडा लावलेला आहे, कारण कधी कधी काय होतं की ज्या पुरणपोळ्या आहेत त्या खाली चिकटल्या जातात, पण असा जर कपडा लावला की त्या चिटकतसुद्धा नाहीत, कारण जे पीठ आहे ते या खाली बसलं जातं आणि अगदी म्हणजे नीट पद्धतीने हे पुरणपोळी ज्या आहेत त्या लाटल्या जातात। आता इथे पुरणपोळी चांगली लाटलेली आहे, बघू शकता अगदी कडेपर्यंत याचं जे पुरण आहे ते गेलेलं आहे। आता मी एका साईडला तवासुद्धा तापत ठेवते आणि या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या भाजून घेते आहे। गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे किंवा मीडियम टू हाय ठेवायचा आहे, जास्त लोसुद्धा ठेवायचा नाही आहे। आणि पटापट ह्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहे। स्वामींचा आवडता एकदम गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी, त्यासोबत मोतीचूरचा लाडू, चुरमा लाडू, बेसनचा लाडू, रवा खीर, रवा शेवयांची खीर किंवा रव्याचा गोड शिरा हे आपण स्वामींना आवडतात। त्यामुळे जर असं काही जास्त करणं शक्य नसेल तर हे बाकीचं सगळं दाखवलं तरीही चालतं। इथे आपला संपूर्ण नैवेद्य जो आहे तो तयार झालेला आहे। तर अशा पवित्र आणि भक्तिभावपूर्ण रीतीने आपण आपल्या स्वामी समर्थांना हा अर्पण केलेला नैवेद्य आहे। या थाळीतलं प्रत्येक अन्नकण स्वामींच्या कृपेला पात्र ठरेल अशी आशा आहे। तसं स्वामी स्वतःहून आपल्या भक्तांकडे काही मागत नाहीत, पण आपली एक श्रद्धा असते, भाव भक्ती असते आणि यात सगळ्यात एक पवित्रता असते। त्यामुळे आपण हे सगळं आपले स्वामींच्या प्रेमापोटी करत असतो। तर व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे कळवा। काही चुकलं असेल तर नक्की माफसुद्धा करा। चॅनलवर जर नवीन असाल तर एक सबस्क्राईबसुद्धा नक्की करून जा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।